नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील दिव्यांग बांधवांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे। मित्रांनो, एप्रिल महिन्याची पेन्शन मिळण्यासंदर्भातला पोर्टलवर मेसेज आलेला आहे, नोटिफिकेशन आलेला आहे। आज संध्याकाळ नंतर लाभार्थ्यांच्या खात्यावर पेन्शन जमा होण्यास सुरुवात होणार आहे। परंतु या ठिकाणी जे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचं पोर्टल आहे SAS महाआयटी, यावर जो मेसेज आलेला आहे तो फक्त संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती यांच्यासाठीच आलेला आहे। दिव्यांग बांधवांना याच्यानंतर दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाच्या मार्फत पैसे देण्यात येणार आहे, पेन्शन देण्यात येणार आहे। त्यामुळे यांच्यासाठी हा मेसेज नाही आहे। आणि या ठिकाणी नवीन शासन निर्णय आलेला आहे बघा, विशेष सहाय्य योजनेच्या निकषात सुधारणा करण्याबाबत महाराष्ट्र शासन 27 मार्च 2026 रोजीचा। या शासन निर्णयानुसार ज्या इंदिरा गांधी निराधार अनुदान योजना आहे, संजय गांधी निराधार अनुदान योजना आहे, श्रावणबाळ योजना आहे, याच्या निकषांमध्ये अटी शर्तींमध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे। या निकषानुसार दिव्यांगांसाठी या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर काही बदल करण्यात आलेले आहे। तर आपण या ठिकाणी बघू शकता की शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर संस्थांमार्फत मासिक, त्रैमासिक, सहामाही लाभ घेत असलेल्या व्यक्ती तसेच तात्पुरत्या स्वरूपात दिव्यांग असलेल्या व्यक्ती विशेष सहाय्य योजनेसाठी पात्र राहणार नाही। जर कोणी व्यक्ती इतर कोणत्या संस्थेच्या माध्यमातून लाभ घेत असेल, तसेच जे दिव्यांग तात्पुरते आहे म्हणजे त्यांच्याकडे टेम्पररी UDID कार्ड आहे किंवा टेम्पररी दिव्यांग कार्ड आहे, दिव्यांग प्रमाणपत्र आहे म्हणजे तात्पुरत्या स्वरूपातलं प्रमाणपत्र आहे, जे कायमस्वरूपी दिव्यांग नाहीत यांना लाभ मिळणार नाही, ते पात्र असणार नाही। त्यामुळे दिव्यांग लाभार्थ्यांना विशेष सहाय्य योजनेचा लाभ घेण्यासाठी युनिक डिसेबिलिटी ID कार्ड अनिवार्य करण्यात येत आहे। सदर लाभार्थी पात्र असूनही योजनेचे अर्थसहाय्य मिळण्यापासून वंचित राहिल्यास त्याबाबतची संपूर्ण जबाबदारी संबंधित नायब तहसीलदार यांची राहील। तर मित्रांनो, या ठिकाणी महत्त्वाचं वाक्य आहे की जे दिव्यांग तात्पुरत्या स्वरूपात आहे आणि सध्या लाभ घेत आहे त्यांना एवढ्या महिन्यापुरता लाभ मिळणार आहे, परंतु पुढे चौकशी झाल्यानंतर लाभ मिळणार नाही। या योजनेसाठी जे दिव्यांग बांधव अर्ज करणार आहेत लाभ घेण्यासाठी त्यांना आता UDID कार्ड आणि परमनंट दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र या ठिकाणी लागणार आहे। म्हणजे टेम्पररी दिव्यांग प्रमाणपत्र असेल तर त्या दिव्यांगांना आता या योजनेचा लाभ मिळणार नाही। संजय गांधी निराधार अनुदान योजना किंवा विशेष सहाय्य योजना ज्या आहेत त्याचा लाभ घेता येणार नाही असा शासन निर्णय सरकारने या ठिकाणी काढलेला आहे। त्यामुळे आता या दिव्यांग बांधवांना लाभ मिळणार नाही, अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे। आणि जो एप्रिल महिन्याचा हप्ता आहे दिव्यांग बांधवांना तो दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे। दिव्यांग कल्याण विभाग जो होता त्या माध्यमातून हे पैसे मिळणार आहे। त्यामुळे आता जो मेसेज आलेला आहे तो मेसेज दिव्यांग बांधवांसाठी नाही। सोमवारपासून जे पैसे मिळणार आहे ते सर्व पैसे जे संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील दिव्यांग सोडून इतर लाभार्थी आहे त्यांना मिळणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती।